नमस्कार. मी निघालोय कोल्हापूरच्या इव्हेंट तर माझा होईलच, पण मी कोल्हापुरातील जी प्रसिद्ध मंदिरं आहेत ते मंदिरं आणि काही विशेष मला दिसलं तर ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. तर बघत राहा हा आजचा ब्लॉग. तिकीट दाखव रे, तिकीट दाखव. तिकीट आमचं कन्फर्म नाही आहे. TCI आम्हाला सेटिंग करायची ह्याची सगळे ओळखीचे सर आहेत ते आम्हाला जरा सेटिंग करून देणार. बघूया झोपून जातोय का कोपऱ्यात बसून जातोय. टायरीचं तिकीट काढलंय वेटिंगचं. अजून तिकीट कन्फर्म झालं नाही म्हणून आम्ही जरा चर्चा करतोय मध्ये थिएटरमध्ये AC येईल आमचा उपकार करेल आम्हाला तुम्हाला जागा देईल. बघूया मिळते की नाही ते बघत राहा तुम्ही. आम्हाला जागा मिळते की नाही तिथे काय अच्छा लाईट नाही वाट बघतोय. TCC बोलणं झालेलं आहे. RAC वाले कन्फर्म करणार मग आम्हाला तिकीट मिळणार आहे. हे अजूनही वाट पाहतो TCची तिकीट आम्हाला मिळेल. बघा चेहरे पडत चालले, कल्याण येत चालले. अजून कोल्हापूरला जायचं आहे. चला वाट बघू काय होतं. कल्याणला सगळे पॅसेंजर आले, गाडी भरली आणि ते बसतो सीटवर वेटिंगच्या बसले. ट्रेनमध्ये वेटिंग सीट भरपूर असतात. स्लीपरच्या आसपास ACचं तिकीट आहे आपलं. वेटिंगचं जरी असतं ना बघू आता शेवटी ती ओळख कामाला येते की नाही. तरीसुद्धा आमचं चांगलं फिटनेस झोपायला आम्हाला AC मिळेलच, नाहीतर मग आम्हाला असं बिनायचंच जावं लागेल. चला बघूया काय होतं. फायनली आम्हाला सीट ACच्या मिळालेल्या आहेत आणि चालू जरा झोपायला अंधारात. गुड मॉर्निंग. पोचतोय आम्ही आता. स्लीपरने झोपलो सुद्धा AC मध्ये आणि गाडी 20 मिनटं लवकर आली. आम्हाला माहितीच नाही आम्ही झोपेत होतो. आता सगळे ट्रेन रिकामी झाली. आता आम्ही निघालो. आमची रिक्षा बाहेर वाट बघते. चला. गुड मॉर्निंग. फायनली आम्हाला रूम मिळालेली आहे. आम्ही इथे 4 दिवस राहणार आहोत ह्या हॉटेलवर, या रूममध्ये. हा प्रवास आमचा आता ट्रॅव्हलिंगचा झालेला आहे. फार दुःखातून सुखद झालेला आहे आणि मस्त झोप काढून आम्ही आता आवरून निघालेले कामाला. तर आता बघत राहा चॅनल हा आपला आणि पुढचा व्हिडिओ किंवा ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू मी करेल. चला बाय. नाश्ता करायला थांबलो. आप्पे, कोल्हापूरचे आप्पे, डोसा, थालीपीठ. 60 रुपये 60 रुपयाला जेवण. गरम गरम थालीपीठ, गरम गरम थालीपीठ. गरुड़ा गरुड़ा हमारे पीछे गरुड़ा है. गरुड़ा कोल्हापुर मध्ये फिरतोय आम्ही. कोल्हापूर चाफ्याचा पाऊस पडतोय. चाफ्याचं पडताना पाहिजे रे. झाड कशाचं आहे? चाफ्याचं चाफाच बोलतात ना. नाही रे, चाफा झाड नाही आहे. मग माहित नाही कशाचं झाड. चाफ्याचं बोलतात. एक नंबर थाळी. एक नंबर थाळी. या नाश्ता करायला मेदू वडा, इडली. दुसरा दिवस आहे आजचा कोल्हापूरचा आमचा. चला आज बघू काय काय स्पेशल घडते तुम्हाला दाखवतो. आम्ही घर पण चेंज केले ते पण तुम्हाला दाखवतो. याच्या फोटो पायी आमच्या इथं प्लेटमध्ये आलेले आपले परत गेले. याला फक्त फोटो काढायचा म्हणून याने सगळं हे केले. काय बोलायचं आता. हां काय फालतूगिरी आहे इथं. फोटो काढायचा आहे म्हणून दुसरी प्लेट आणायला लावली इथं. खंडोबा नाश्ता सेंटर आहे कोल्हापूरमध्ये. हे जे आहे ना हे कोल्हापूरचं
राजश्री शाहू तहसील कार्यालय बंद झालेलं कार्यालय. बघा कौलारू घर आहे, कौलारू घर किती जुनं आहे, पण हे बंद झालं आहे. आणि दुसरं जे आहे ना नवीन बिल्डिंग ते बाजूला झाली, ती तुम्हाला दाखवतो मी. बघा सगळं कौलारू कौलारू. एवढी ऐसपैस जागा, झाडं बिडं एकदम मस्त. आणि इथे बघा इथे कार्यालय नवीन, तेव्हा असं महलसारखं वाटतं की नाही तुला. जागा बिगा ऐसपैस. दुपारी 1 वाजता आम्ही म्हसोबा लंच होम म्हणजे म्हसोबाचं हॉटेल आहे, म्हसोबा पॉईंट, तिथे आले. हॉटेलला मस्त आहे हॉटेल, जुन्या असं लाल लाल भिंती आहे, डोंगराच्या साईडला आहे कोल्हापूरमध्ये. आता जेवण कसं आहे ते बघूया चला. हे बघा लाल लाल भिंती. इकडे बघा समोर शेती, खाडीशी आहे. रात्रीची वेळ आहे 10:30ची आणि इथे सगळे पुलाव आणि पावभाजी फक्त मिळते जास्त करून. चायनीज पण मिळते पण फार कमी प्रमाणामध्ये. तर आम्ही आता पुलाव घेतो आणि पावभाजी घेतो. इथे सगळं तयार होतं आणि आम्ही सगळे मीटिंगमध्ये करतो. सगळे मीटिंग आहे, सगळे मीटिंग 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 क्रॉस क्रॉस पावभाजी खाऊन आम्ही आमचं जेवण संपवतो. पावभाजी खाऊन अजून काय पाहिजे का? आम्ही छोट्या रूममध्ये राहायला आलो आहे. ही छोटी रूम आहे खूपच. एक एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही एका रूममध्ये आलो या. पण हे दोघांसाठी चांगली रूम आहे, पण तिघांसाठी अजिबात चांगली नाही आहे. जर तुम्ही कपल असाल तर नक्कीच या रूममध्ये या. आणि कपल नसाल तर चप्पल खाण्यासारखी रूम आहे. चला आता आम्ही निघाले महालक्ष्मीच्या पाय पडूया, दाखवतो. तर आम्ही निघालोय चालत चालत आमच्या हॉटेलपासून महालक्ष्मीच्या मंदिरात. आज जरा उशिरा निघायचं त्याच्यामुळे आम्ही आरामात जरा जातोय. तासभर जाईल, मस्तपैकी दर्शन घेईल महालक्ष्मीच्या मंदिरात. चला निघालोय आम्ही चालत 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 चालत. आत्ता जे व्हिडिओ दाखवलं ना तर गेट होतं ते, पण तिथे बांधकाम चालू असल्यामुळे ते बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या गेटने सांगितलं की आज जायला. जे मल्लिकार्जुन मंदिर आहे महालक्ष्मी जाताना, येताना जाणार आहे, येताना दाखवतो. ते ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ज्योतिर्लिंग महालक्ष्मीच्या अलीकडं. हे मंदिर आहेत वेगवेगळे. तर आम्ही ते आधी महालक्ष्मीचं मेन मंदिराच्या पाया पडून मग हळूहळू सगळे मंदिर तुम्हाला मी दाखवतो. हे आहे महालक्ष्मीचं मंदिर, कोल्हापूर. चला मंदिरात जाऊया, इथून एंट्री करायची. महालक्ष्मीचं मंदिर. बांधकाम चालू आहे महालक्ष्मी मंदिराचं. प्राणप्रतिष्ठा चालू आहे मंदिराची, त्याच्यामुळे मंदिर बंद आहे. 1 तासभर दर्शन बंद आहे. तरी बाहेरून दर्शन घ्यायचं आहे. तरी आपण मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत नाही, पण बाहेर तरी पोहोचणार आहोत. बघूया. वडाचं झाड बघा, वडाचं झाड किती भारी आहे. वडाचं झाड केवढं मोठं आहे. वडाचं झाड आहे बघा. जरी महालक्ष्मीचं मंदिर बंद असेल तरी बारके बारके जे मंदिर आहेत ते बघूया आपण. हे बघा इकडं आहे. गाभारा चालू नाही आहे, पण जेवढं दर्शन मिळेल तेवढं बघूया आपण. सब दिलेलं आहे, किती वाजता उघडतं, किती वाजता आरती आहे, किती वाजता बंद होतं. हरी वारी वारी जन्मा मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट वारी गेले. या आरतीचा आरती 2 आरत्या मिळाल्या. 2 आरती
मुखदर्शन आहे मंदिरात. मुखदर्शन आणि दत्त मंदिर आहे समोर. ज्योतिर्लिंग गेले की 8 दिवस. च्या बाजूलाच नायिका प्रसन्न हे छोटंसं मंदिर आहे आणि कुंडलेश्वराचं मंदिर आहे. याच्या पुढे आहे ना मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर आहे. चला मल्लिकार्जुन महादेव मंदिर दर्शवणे हिंदी आणि होमस्टे जे आहे श्री अंबाई होमस्टे. रूम आहे इथे 2 रूम आहेत छोट्या छोट्या. तुम्हाला दाखवलं माहिती आणि वरती पण आहे. कुत्रे सुटले मोकाट. कोल्हापूरच्या इथे कुत्रे मोकाट सुटले. अशी भीती वाटली होती ना की कुत्रे बाबा बाबा अंगावर येतात काय आमच्या असं वाटलं होतं मला. नशीब एकाने हा मारला तर हाकलून दिला पटके कुत्र्यांना. कुत्र्यांना कधी कधी मारावं लागतं कारण का ते जसं लहान मुलं असले ना की शिकवावं लागतं असं कोण त्या प्रकारचं मारलं. आणि आता आम्ही आलेलो आहे रंकाळ्याच्या इथे आणि हिने 5 जोक मारलाय. जॉकी सराफ बिल्डिंग जॉकी सराफ बिल्डिंग. इथे बघा किती मोठं शौचालय आहे. आविष्कार शौचालय पण आविष्कार करू शकतो. एकदाच बसवा आयुष्यभर वापरा भाड्यानेही उपलब्ध. वा मी पहिल्यांदा अशी न्यूज बघितली. बघा रंकाळा चौपाटी. रंकाळा कोल्हापूरची चौपाटी. रंकाळा चौपाटी कोल्हापूरची चौपाटी. रंकाळा चौपाटी. कोकणात जात चाललोय ते मध्ये थांबले रस्त्याला जेवायला लंचला. पेक्षा 45% कमी कार्बन. चला तो संपले. तिसऱ्या दिवशीच आम्ही चाललो मुंबईला. बघा आमचा एक ट्रॅव्हल्स चाललं कारण का अचानक निघायला लागलं त्यामुळे रेल्वे बुकिंग नाही. पेट्रोल पंप थांबले देवरुख या कोकणाच्या गावात. आणि देवरुखवरून आम्ही स्लीपर. चला स्लीपरने जाऊ. आम्ही जातो. शेवटी आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आहे स्लीपरमध्ये. आणि हा बघा हा कुठे बसला आहे सीटरवर. वर स्लीपर आहे त्याचं बसला आहे सीटरवर. 8-9 ऊपर है, बाद में ऊपर जाएगा. और मैं यहाँ पे हूँ सिंगल स्लीपर में हूँ. मैं राजा माणूस हूँ ना. चला मग आता हा इव्हेंट हा कोल्हापूरचा ब्लॉग इथेच मी संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघत राहा ब्लॉग्स. सारखं टाकायचा प्रयत्न करेन मी. चला बाय बाय. गुड नाईट.